नमस्कार मित्रांनो, आज आपला विषय आहे की डॉक्टरांवरील फौजदारी गुन्हे आणि नवीन BNS 106 कायदा आणि या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे काही निर्देश आहेत आणि त्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल 2017 मध्ये एक न्यायनिर्णय दिला होता. डॉक्टर सौ जयश्री उज्ज्वल इंगोले विरुद्ध महाराष्ट्र राज्य. मेडिकल प्रॅक्टिस करत असताना प्रत्येक डॉक्टरच्या मनात एक भीती असते आणि ती म्हणजे फौजदारी कारवाईची. पूर्वी आपण याला 304 IPC अंतर्गत गुन्हा म्हणायचो, तर नवीन कायद्यानुसार हे BNS चं नवीन सेक्शन 106 असं आहे. एखादा रुग्ण दगावला, त्याचा मृत्यू झाला की तत्काळ डॉक्टरांवरती निष्काळजीपणाचा शिक्का मारला जातो. पण कायदा नक्की काय म्हणतो? साधा निष्काळजीपणा म्हणजे काय? ग्रॉस निग्लिजन्स किंवा ज्याला घोर निष्काळजीपणा आपण म्हणतो म्हणजे काय? आपण एका ऐतिहासिक खटल्याचा या जयश्री उज्ज्वल इंगोले विरुद्ध महाराष्ट्र राज्य याचं विश्लेषण करून याविषयी जी आहे ती माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, ही घटना अमरावतीतील आहे. 29 ऑगस्ट 1997 रोजी गवई नावाचे रुग्ण इरविन हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले होते. हा रुग्ण हिमोफिलिया या आजाराने ग्रस्त होता. 5 सप्टेंबरच्या रात्री सर्जन ऑन कॉल म्हणून डॉक्टर जयश्री इंगोले यांना पाचारण करण्यात आले होते. त्यांनी रुग्णाला तपासले. तज्ञ फिजिशियनला बोलवण्याच्या त्यांनी सूचना दिलेल्या होत्या आणि त्या हॉस्पिटलमधून निघून गेल्या. दुर्दैवाने बोलवलेले जे काही फिजिशियन होते ते वेळेवर आले नाहीत. सकाळी रुग्णाचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी डॉक्टर इंगोले यांच्यावरती निष्काळजीपणा केल्याचा आरोप ठेवून गुन्हा दाखल केला. प्रकरण हायकोर्टामार्फतीने सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचले. मुख्य आरोप असा होता की रुग्ण हिमोफिलियाचा असताना डॉक्टर त्या ठिकाणी का थांबल्या नाहीत. डॉक्टर जयश्री यांच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की त्यांनी रुग्ण तपासला, त्यावेळी रुग्णाला रक्तस्राव होता. सर्जन म्हणून त्यांनी फिजिशियनला त्या ठिकाणी पाठवलं होतं, परंतु फिजिशियन आला नाही. याचा भार जो आहे तो त्यांच्या डोक्यावर लादता येणार नाही. हा एरर ऑफ जजमेंट असू शकतो, परंतु फौजदारी गुन्हा नाही. आता बघा, पूर्वी या संदर्भातलं जे काही सेक्शन होतं 304 आता BNS चं 106 असं कलम बदल झालेला आहे. पूर्वीच्या सेक्शन मध्ये जर एखाद्या डॉक्टरकडून हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला, निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला, तर त्यासाठी 2 वर्षापर्यंतची जेलची तरतूद, शिक्षेची तरतूद होती किंवा दंडाची तरतूद होती. आता 106 मध्ये 1 आणि 2 असे कलम करण्यात आलेले आहे. 1 मध्ये डॉक्टरांना लिहिलेलं आहे की डॉक्टरकडून उपचारादरम्यान जर मृत्यू झाला आणि तो निष्काळजीपणामध्ये झाला असेल तर त्यामध्ये 2 वर्षापर्यंतची शिक्षा आणि दंड अशी तरतूद त्यामध्ये आहे. जरी कलम बदललेले असतील तरी लँडमार्क सुप्रीम कोर्टाने जे काही जजमेंट या संदर्भातले दिलेले होते, जोपर्यंत ग्रॉस निग्लिजन्स होत नाही तोपर्यंत डॉक्टरांना दोषी धरता येणार नाही. याविषयी जॅकब मॅथ्यू जजमेंट अनालिसिस आपण यापूर्वी पाहिलेलं होतं. गुन्हा सिद्ध करण्यासाठी निष्काळजीपणा हा ग्रॉस किंवा अत्यंत गंभीर स्वरूपाचा, घोर स्वरूपाचा असावा लागतो आणि एरर ऑफ जजमेंट हे कधीही त्या ठिकाणी निष्काळजीपणा म्हणून बघितलं जाऊ नये. आणि आपण जर साध्या चुकीसाठी जर डॉक्टरांना जेलमध्ये पाठवायला लागलो तर डॉक्टर त्या ठिकाणी कठीण काळात जोखीम घेण्यास घाबरतील आणि ज्यामुळे नुकसान जे आहे ते समाजाला होणार आहे असं या जजमेंटमध्ये सांगण्यात आलेलं होतं. आता या केसमध्ये एरर ऑफ जजमेंट आहे असं गृहीत धरून, मान्य करून डॉक्टर जयश्री इंगोले यांना त्या ठिकाणी निर्दोष ठरवण्यात आलं. त्यांचा दोष जो आहे तो सिद्ध होऊ शकलेला नाही, त्यांचा दोष नाही अशा पद्धतीचा त्या ठिकाणी न्यायनिर्णय झालेला होता. आता डॉक्टरांनी काय करावं की नेहमी ड्यू केअर आणि प्रचलित वैद्यकीय मानांकन म्हणजे स्टँडर्ड ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स यांचं पालन करावं. त्यांच्या रेफरल नोट्स असतील, कन्सल्टेशन नोट्स असतील, जे काही डॉक्युमेंटेशन आहे याच्या स्पष्ट नोंदी ठेवाव्या. नवीन कायद्यानुसार जे काही न्यायवैद्यकीय ज्ञान आहे ते आपण अपडेट ठेवणं गरजेचं आहे, कारण डॉक्टर आणि कायदा याची सांगड फार क्लिष्ट आहे आणि याविषयी जर आपल्याला माहिती नसेल तर आपण न्यायवैद्यकीय तज्ञांच्या संपर्कात राहावं किंवा आपले कायदेशीर सल्लागार असतील त्यांचा आपण सल्ला त्या ठिकाणी घेत राहावा, ज्यामुळे अशा पद्धतीच्या गुंतागुंती आपणास टाळता येतील. आता काय करू नये तर रुग्णाच्या नातेवाईकांना कधी 100% बरं होण्याची हमी देऊ नये. गंभीर रुग्ण असताना केवळ तोंडी सूचना देऊ नये, त्या ठिकाणी लेखी स्वरूपामध्ये याच्या सर्व नोंदी ठेवाव्यात. एखाद्या दुसऱ्या डॉक्टरकडे पेशंट हँडओव्हर करत असताना तो डॉक्टर येईपर्यंत आपली जबाबदारी आहे हे ध्यानात ठेवून आपण त्या ठिकाणी रुग्णाला एकटे न सोडता, एकटे न पाडता त्या ठिकाणी रुग्णाला आवश्यक ते उपचार देत राहणं गरजेचं आहे व नंतरच दुसरा फिजिशियन आल्यानंतर त्याला तो पेशंट हँडओव्हर करणं गरजेचं आहे.
आता ही केस आपल्याला शिकवते की कायदा तुमच्या बाजूने उभा आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची कर्तव्य ही प्रामाणिकपणे वैद्यकीय मानांकनाप्रमाणे पार पाडत असता, तर अशा पद्धतीने एरर ऑफ जजमेंट हे निग्लिजन्स नाही. जॅकोब मॅथ्यूचं तत्व हे ग्रॉस किंवा अत्यंत घोर स्वरूपाचा निष्काळजीपणा असेल तरच फौजदारी गुन्हा त्या ठिकाणी दाखल होतो, चालवला जातो. या केसने देखील पुन्हा तेच अधोरेखित केलेलं होतं. प्रत्येक डॉक्टरला हे कलम 304 अ पूर्वीचं आणि नवीन कलम 106 याविषयी माहिती असणं आणि त्यात डॉक्टरांसाठी असलेल्या विशेष तरतुदी तसेच सुप्रीम कोर्टाचे या संदर्भातील लँडमार्क जजमेंट्स माहिती असणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ हा मॅक्झिमम डॉक्टरांपर्यंत आपण पोहोचवा, जेणेकरून त्यांना या फौजदारी कारवाईपासून जी आहे भीती वाटणे बंद होईल, कमी होईल आणि सावध प्रॅक्टिस, सुरक्षित प्रॅक्टिस हा मंत्र त्या ठिकाणी आपल्याला जो आहे तो लक्षात घेता येईल. जय शिवराय, जय महाराष्ट्र.